नमस्कार मित्रांनो, मी सुशील कोरे. सुशील कोरे मॅथ रिजनिंग या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण आत्ताच DMERची जी TCSनं परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये विचारत असताना अंकगणितातील एक महत्त्वाचा आणि वेगळा टॉपिक विचारला होता, जो संबंध महाराष्ट्राला नवीन आहे आणि प्रत्येक MPSCच्या विद्यार्थी जरी अभ्यास करत असेल त्याच्या सुटासाठी सुद्धा नवीन आहे. कारण आता अलीकडल्या काळामध्ये MPSCनं ते आता मेन्सच्या सिलेबसमध्ये तो टॉपिक टाकलेला आहे. मित्रांनो, असा कोणता टॉपिक आहे असा प्रश्न तुमच्या मनाला पडला असेल तर त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो स्टॅटिस्टिक्स. त्याला मराठीमध्ये सांख्यिकी म्हणतात. खऱ्या अर्थानं आपण 10वीपर्यंतचे पुस्तकं बघायला लागलो. खास करून 10वीचं पुस्तक आपण जर गणिताचं पाहायला लागलो तर गणिताच्या 10वीच्या पुस्तकामध्ये जो टॉपिक आहे, पण तो आता अलीकडल्या काळामध्ये आयोगाने सुद्धा आपल्या मेन्स मुख्य परीक्षेमध्ये कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये ॲड केलेला आहे आणि तो आता सिलेबसमध्ये आलेला आहे. आणि तोच घटक TCS असंख्य प्रमाणामध्ये विचारत असतं. SCCच्या पेपरमध्ये त्याच्यावरती अनेक प्रश्न दिसतात आणि तसाच पॅटर्न कुठंतरी मला आता DMERच्या एक्झाममध्ये दिसून आला. म्हणून संबंध महाराष्ट्रासाठी नवा असलेला आणि तुम्हा आम्हाला शिकण्यासाठी नवीन असलेला असा जो घटक आहे अंकगणितामधला, तो घटक मित्रांनो आहे स्टॅटिस्टिक्स आणि त्याला मराठीमध्ये सांख्यिकी म्हणतात. आता बघा रे, सगळ्यात महत्त्वाचं सांख्यिकी हा शब्द उच्चारल्यानंतर किंवा ह्याला स्टॅटिस्टिक्स आपण ज्यावेळेस इंग्रजीमध्ये म्हणतो त्यावेळेस हा शब्द जरी नवीन असला तरी पहिल्यांदा ज्यावेळेस हा शब्द आपल्या कानावरती पडतो त्यावेळेस असं वाटतं की बाबा गणितातला हा नवीन कोणता तरी टॉपिक असावा. परंतु हा 10वीच्या पुस्तकात आहे, पहिल्यांदा क्लिअर करावंच लागेल आपल्याला. मग आता मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांख्यिकी म्हणजे काय असं मनाला प्रश्न पडतो. पण सांख्यिकीचा उगम कसा झाला तर तुम्हाला हे जर बघायचं असेल किंवा सांख्यिकी या घटकाचा वापर कुठं केला जातो हे जर आपण पाहायला लागलो तर सांख्यिकी नावाचा जो टॉपिक आहे किंवा सांख्यिकीचा जो काही स्टॅटिस्टिक्सचा जो वापर आहे तो औषधी कंपन्यामध्ये, गणितीय शास्त्रामध्ये, समाजशास्त्रामध्ये, मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये याचा वापर केला जातो. मित्रांनो, प्रत्येक शाखेमध्ये याचा वापर केला जातो. बिझनेसमध्ये अनेक लोक या शाखेचा अभ्यास करत असतात किंवा याच्यानुसार आपलं जे काही बिझनेसची ग्रोथ आहे किंवा आपला डाऊनफॉल होतोय का बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्टॅटिस्टिक्स सांख्यिकीच्या माध्यमातून तपासल्या जातात असं. आणि पहिल्यांदा हे शोधण्याचं काम, हे उजेड्यात आणण्याचं काम फ्रान्सिस गाल्टन नावाच्या शास्त्रज्ञानं केलेलं आहे मित्रांनो. ओके, लक्षात घ्या. मग तिथपासून ह्या सांख्यिकीचा उगम दिसतो. पण जर आपण सांख्यिकीमध्ये पाहायला लागलो तर ह्या सांख्यिकी या घटकामध्ये 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे मध्य नावाची, मध्य. दुसरी संकल्पना आहे बघा मध्यक नावाची, बघा मध्यक नावाची. आणि तिसरी संकल्पना आहे बहुलक नावाच्या. या 3 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. बघा आता मध्यला इंग्रजीमध्ये मीन म्हणतात, बरोबर का, मीन म्हणतात. आता बघा मग त्याच्यानंतर मध्यकला मेडियन म्हणतात, मध्यकला मेडियन म्हणतात. आणि दादा बहुलकला ना मोड म्हणतात, मोड. ओके, अशा पद्धतीनं या 3 संकल्पना आहेत. पण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून हा नवीन असा सर्वांसाठी नवीन असलेला हा टॉपिक शिकत असताना आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडीशी पहिली जी संकल्पना आहे त्या संकल्पनेवरती भर टाकणार आहोत. मध्य म्हणजे नेमकं काय आहे आणि कसं काढला जातो मध्य, कसे प्रश्न विचारले जातात. उद्याच जर आपण कालचा DMERचा पेपर बघायला लागलो तर दादा DMERच्या पेपरमध्ये अनेक मला मित्रांनी सांगितलं, जे फार्मासिस्ट मित्र होते आपले एक्झाम देणारे, त्यांना गणितही होतं तर गणिताला त्यांना 2-2 आणि 3-3 प्रश्न या घटकावरती आलेले होते. लक्षात घ्या. म्हणून आता मला TCSच्या पॅटर्नप्रमाणे जात असताना हा टॉपिक महत्त्वाचा आहे. म्हणून आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण वेळ न दवडता आपण पहिली जी संकल्पना आहे मध्य नावाची संकल्पना आपण ती पाहण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, सगळ्याला माहीत आहे ज्यावेळेस 2019 साली महापोर्टल नावाच्या कंपनीनं, महापोर्टलनी ज्यावेळेस वनरक्षक नावाची एक्झाम घेतलेली होती किंवा अनेक एक्झाम त्या ठिकाणी महापोर्टलनी 2019मध्ये घेतल्या होत्या मित्रांनो, तेव्हा त्या ठिकाणी प्रश्न विचारत असताना या ठिकाणी मध्य काढा असं म्हणून अनेक प्रश्न आले होते. पण लोकांना हे माहीत नव्हतं की दादा मध्य काढा असं म्हणणं म्हणजे मध्य काढा असं दुसरं तिसरं काही नाही. कारण मध्य याचं नाव दुसरं एक तुमच्या परिचयाचं आहे दादा, आणि सगळ्याच्या स्मरणात आहे, परिचयाचं आहे, सगळ्याच्या ओळखीचं आहे. आपण दररोज वापरतो, गणितात शिकलं हे नाव, सतत ऐकतो.
तर दादा ते नाव कोणतं आहे रे, तर मध्यचं दुसरं नाव आहे दादा सरासरी. काय आहे रे, सरासरी. म्हणजे जर मध्य काढा म्हणा, मध्य काढा असं जर म्हटलं तर त्यावेळेस सरासरीच काढायची असते दादा, दुसरं करायचं नसतं. लक्षात घे. हो बघ, ह्या मध्यला दुसरं नाव आहे सरासरी आणि दादा तिसरं एक नाव आहे याच्यासाठी, ते आहे मध्यमान. मध्यमान 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 काढा असं जरी म्हटलं तरी, मध्य काढा असं जरी म्हटलं तरी सरासरीच काढायची असते. म्हणजे याचा अर्थ असं म्हणायचं मित्रांनो, सरासरी, मध्य आणि मध्यमान हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. हे आपल्याला स्वीकारावं लागेल. ओके. मग जर समजा माझ्या परीक्षेमध्ये मध्यमान आलं, मध्यमान काढा म्हणून, तरी आपल्याला सरासरी काढायचं आहे. मध्य आलं तरी आपल्याला सरासरी काढायचं आहे. पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. ओके. मग आता बघा, जर खऱ्या अर्थानं आपण ह्याला खोलामध्ये अभ्यासायला लागलो मित्रांनो, तर मध्य किंवा सरासरी, हे जे काही मध्य आहे किंवा सरासरी म्हणा किंवा मध्यमान म्हणा, हे काढण्याच्या 3 मुख्य पद्धती आहेत. ओके. आता याच्यामध्ये अशा पद्धतीचे बेसिक पण प्रश्न येणार आहेत, येत असतात. पण खऱ्या अर्थानं जे आपले ॲडव्हान्स क्वेश्चन आहेत, जे आपल्या सर्वांसाठी नवीन आहेत, महाराष्ट्रातल्या तमाम उद्याच्या सडसेवा करणाऱ्या प्रत्येक माझ्या मित्रासाठी नवीन आहे, त्याच्यासाठी पहिल्यांदा मी घटक हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मग आता तो घटक पोहोचवत असताना सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा आपण जर मध्यमान किंवा मध्याचा अभ्यास करायला लागलो तर आपण कोणत्याही उदाहरणामध्ये, ज्यावेळेस मी पुढे आता ॲडव्हान्स काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहे किंवा आपण सोडवणार आहोत, त्यावेळेस आपल्याला मध्य काढत असताना 3 पद्धतीचा आपल्याला वापर करता येतो. 3 पद्धतीचा वापर करता येतो. पहिल्यांदा आपण आता त्या 3 पद्धतीपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करणार आहोत, कसं करायचं आहे, आपण पुढं लेक्चरच्या पुढं पाहण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत ह्या टॉपिकमधले जे बेसिक प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आपण जे काही सरासरीमध्ये शिकतो त्याच अनुषंगानं आपण काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि नंतर ज्या मध्य काढायच्या 3 मेथड आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये सरळ पद्धत आहे, दुसरी पद्धत आहे गृहीतक पद्धत आणि तिसरी पद्धत आहे मध्य प्रमाण चल पद्धत. या ज्या 3 पद्धती आहेत ह्याला आपण पुढं बघण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत आपण काही बेसिक उदाहरणांचा आढावा घेणार आहोत. बघा, आपण आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया या ठिकाणी. बघा, आता पहिला प्रश्न एकदम बेसिक आहे, म्हणजे आपण हा सरासरीमध्ये देखील अभ्यासत असतो. बघा, सरासरी नावाच्या टॉपिकमध्ये काय म्हटलंय बघा रे या ठिकाणी. क्वेश्चन क्रमांक 1 बघूया. प्रश्न क्रमांक 1 बघा, हा आपला पहिला प्रश्न आहे. चल बघा काय म्हटलंय, 19, 14, 15, 16, 18 आणि 20 चा मध्य काढा. चा मध्य काढा. हे मध्य काढा म्हणजे दुसरं काहीच नाही दादा, मध्य काढा म्हणजे सरासरी काढायचं आहे. मग आपल्याला माहित आहे, मग इथं आपण मांडूया मध्य बरोबर, म्हणजे ह्याला सरासरी बरोबर असं म्हणलं तरी काही हरकत नाही. ओके. तर मध्य बरोबर आपण काय करतो रे, घटकांची बेरीज, म्हणजे इथं संख्या आहेत, जे काही इथं घटक दिलेत संख्या देऊ द्या, बरोबर का, त्या सर्व घटकांची काय करत असतो, बेरीज करत असतो, बरोबर का. म्हणजे जो सरासरीचा फॉर्म्युला आहे तो बेसिक स्वरूपामध्ये माझा मध्यचा फॉर्म्युला आहे. ह्याला ऑरमध्ये मी जरी सरासरी लिहिली तरी काही हरकत नाही आहे. ओके. चला, मध्य बरोबर घटकांची बेरीज भागिले घटक किंवा घटकांची संख्या, घटकांची संख्या. ओके. बघा, घटकांची बेरीज भागिले घटक या नियमाचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा, आता आपल्याला मध्य काढायचं आहे म्हणून मध्यला मध्य ठेवूया दादा. हे मध्यला मध्य ठेवलं रे. आता बघा, पुन्हा घटकांची बेरीज आहे. आता कोण कोण घटक दिलेत बघा. हो का, इथं दिला आपल्याला 19, अधिक दिलेला आहे 14, अधिक दिलेला आहे 15, अधिक दिला आहे 16, अधिक 18, अधिक 20. चला, आपल्याला हे घटक दिलेत. आता बघा, मी घटकांची बेरीज करतोय म्हणून बेरजेमध्ये हे सगळे घटक लिहिलेले आहेत. एकदा बघा, 19, 14, 15, 16, 18, 20, 14, 15, 16, 18, 20. ओके. चला, आता आणि मी आता हे घटकांची बेरीज करणार आहे आणि घटक किती घटक आहेत मोजाबर. हो का, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 घटक आहेत. मग ह्या 6नी मी भागणार आहे, कारण इथं घटकांची संख्या आहे ना. किती आहे घटकांची संख्या, तुम्ही इथं घटकांची संख्या देखील म्हणू शकता. ओके. मग किती आहे रे घटकांची संख्या, ही 6 आहे म्हणून छेदामध्ये 6 लिहिलेलं आहे. मग बघा, आता चला बेरीज करूया रे, बेरीज करूया. हो का, बघा, एकक स्थानचे अंक अंडरलाईन करून घ्या. बघा,
हो का 9 आहे, 4 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे. चला एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. हो का बघा रे, तुम्ही ऑनलाईन एक्झाम देणार आहात, तुम्हाला सगळं हे डोळ्यांनी करायचं आहे. तुम्ही जर पेननं लिहित बसलो तर तुमचा थोडा वेळ जास्त जाऊ शकतो. कदाचित तुम्ही स्क्रीनवरती एकक स्थानच्या अंकाची बेरीज करू शकता. कशी करणार आहात बघा. हो का 8 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आणि 4 23 आणि 23 आणि 9 किती होतं रे 32. 32ला 2 हातचे आले किती रे दादा 3, 3 हातचे आले. मग आता बघा हे 3 हातचे, हे 1 4 5 6 7 8 आणि 2 10 म्हणजे 102 आलं. भागिले किती रे 6, भागिले 6. बघा घटकांची बेरीज 102 आली आणि भागिले 6 करायचं आहे. पण चला 6चा पाढा म्हणा बरं. 6चा पाढा म्हणा रे. 6 1 6 किती उरले 4 उरले. हो का 6चा पुन्हा आता किती झालेत बघा 42 झालेत. 4 उरल्यानंतर 42 होतं. मग 6चा पाढा 42 पर्यंत म्हणा. 6 सत्तम 42 म्हणून दादा उत्तर किती आलं रे 17. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर 17 आहे. लक्षात ठेवा. म्हणजे जरी मला सरासरी काढा म्हटलं असतं तरी मी असंच केलं आणि जर मला मध्य जरी काढा म्हटलं तरी मी असंच केलेलं आहे आणि शेवटी आपल्याला उत्तर भेटलं मित्रांनो 17. ओके, हा होता पहिला प्रश्न. एकदम बेसिक होता. याच्यामध्ये आपण मध्य काढलेला आहे. हा काही बऱ्याचशा लोकांना म्हणजे सर्व लोकांना हा प्रश्न जमतो कारण हे बेसिक आहे. सरासरीचा फॉर्म्युला वापरलाय म्हणजे तो मध्यचा फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या. ओके, चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊ. बघा रे प्रश्न क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलं बघा रे. हो का 20 10 18 9 4 3 6 x चा मध्य जर 10 असेल तर एक्सची किंमत किती. बघा लक्षात घ्या. आता आपल्याला काय केलं इथं अनेक घटक दिलेत बघा. हो का एवढे सगळे घटक दिलेत पण ह्याच्यामधला एक घटक गाळलाय बरं का रे दादा. एक घटक गायब केलाय आणि त्याच्या जागी एक्स ठेवलाय. तर आपल्याला एक्सची किंमत काढायचं. लक्षात घ्या. ओके, मग आता बघा आपल्याला काय रे मध्य दिलेलं आहे. मग आपल्याला नियम माहित आहे दादा. आताच बघितला रे नियम काय आहे सांग. मध्य बरोबर घटकांची बेरीज बरोबर का. घटकांची बेरीज भागिले घटकांची संख्या किंवा घटक एवढंच लिहायचं हे बेरीज. ओके, चला आता बघा आता घटकांची बेरीज करूया आपण. घटकांची बेरीज करत असताना कोणते कोणते घटक दिलेत बघा. 20 10 18 9 नंतर 4 3 6 4 3 6 आणि x एक दिलाय. आता बघा हे झाली घटकांची बेरीज. हे सगळे घटक लिहिले त्यांची बेरीज आहे भागिले घटक. आता घटक मोजा बर. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 घटक आहे म्हणून खालती 8 लिहिलं रे. ओके, आणि इथं बघा मध्याची जागा मध्यला दाखवा. हे मध्य किती आहे रे 10 आहे म्हणून हो का इथं 10 ठेवतो. चला आता सोडून घेऊया. आपल्याला बघा मध्याची किंमत माहीत आहे. घटक सगळे ठेवलेत आणि छेदामध्ये दादा घटकांची संख्या मोजलो रे. बघा मोजलो सगळी संख्या तर 8 भेटले मला. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून आज छेदामध्ये 8 ठेवलंय. चला आता हे सोडून घेऊया. हा भागाकारातला 8 दादा इकडे घेऊन ये. गुणाकारामध्ये येतो 10 गुणिले 8 बरोबर. आता हे सगळी बेरीज करूया आपण. हो का बघा एकक स्थानी अंक 6 3 9 9 4 13 13 9 22 22 आणि 8 30 30ला 0 हातचे आले 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 आणि बघा रे पुढे कोणीच नाही आहे. 70 अधिक x 70 अधिक x. बघा लक्षात घ्या. मग आता इथं बघितलं तर 10 8 किती होतं रे 80 बरोबर 70 अधिक x. चला शेवटी आपल्याला किंमत कुणाची काढायचं रे. हे दादा एक्सची किंमत काढायचं आपल्याला. म्हणून काय कर हो एक्सला इकडेच राहू दे. हे 80 आणि हो इकडलं 70 प्लस असतं इकडं आल्यावर काय होईल मायनस होईल. मायनस ओके मायनस होईल आणि शेवटी एक्स बरोबर जर काढलं तर 80 मधून 70 गेले किती राहतात रे 10. म्हणून ह्या प्रश्नाचं किंवा ह्या एक्सची किंमत किती असेल रे तर 10 असेल. लक्षात ठेवा. म्हणजे इथं मला मध्य काढायला सांगितलं होतं दादा. 2019 साली लोकांना हेच कळलं नाही रे. काय कळलं नाही त्यांना सरासरी काढता येत होता पण सरासरीला मध्य म्हणतात म्हणून माहीत नव्हतं. म्हणून माझ्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्न न सोडवता किंवा अंदाजे उत्तर मारून आलेला होता. पण हीच ती वेळ आहे जाणून घ्यायचं आपल्याला. टिशेसच्या चष्म्यातून बघत असताना हे महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि आपण तेच अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. हे बेसिक उदाहरण होतं. चला आपण आता तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. बघा हा होतं दुसरं उदाहरण. ह्याच्यामध्ये एक्सची किंमत आलेली आहे 10. चला
प्रश्न क्रमांक 3 कडे चला. बघा रे, प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो बघा. हा प्रश्न पुन्हा एकदा बेसिक प्रश्न आहे. ओके, बघा आता काय म्हटलंय रे, 8 संख्यांचा मध्य, इथं मध्य आहे रे, मध्य. 8 संख्याचा मध्य 9 असून त्यातील 7 संख्यांचा मध्य 8 असेल तर 8वी संख्या काढायचं आपल्याला. दादा बघ, इथं तुला काय दिलंय रे, 8 संख्याचा मध्य दिलाय, बरोबर का. 8 संख्याचा मध्य म्हणजे संख्या किती आहेत माहित आहे का, 8 आहेत. 8 संख्या 8 आहेत. आता बघा, आणि त्याचा मध्य किती दिलाय, 9 दिलाय. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवायचं रे. बघा हो का, जर समजा संख्या 8 असतील आणि त्याचा मध्य म्हणजे सरासरी जर 9 असेल, तर मी जर तुम्हाला विचारलं बघा की जर बाबा संख्या दिल्या 8 आणि मध्य जर दिला 9 म्हणजे त्याचा सरासरी 9 दिला, जर संख्येचा आणि सरासरीचा किंवा मध्याचा जर गुणाकार केला ना दादा, तर एकूण संख्या भेटत असतात. एकूण संख्यांची बेरीज भेटत असते. ओके, एकूण संख्या 8 आहेत आणि मध्य 9 आहे. जर या दोघांचा गुणाकार केला ना दादा, या दोघांचा गुणाकार केला तर मला ह्या 8 संख्यांची एकूण बेरीज मिळाली. कारण 8 संख्यांचा मध्य 9 होता म्हणजे संख्येला सरासरीनं गुणलं की त्या संख्यांची बेरीज भेटत असतात. म्हणून 8 संख्यांचा मध्य 9 म्हणजे त्यांची बेरीज जर बघितली तर 72 होत आहे. मग पुढे वाचूया रे, त्यातील 7 संख्या जर त्यातील 7 संख्याचा मध्य 8 असेल म्हणजे राजा ह्या 8 संख्येमधला आणखी 7 संख्येचा मध्य मला 8 दिलाय आणि 8वी संख्या काढायचा आहे. म्हणजे जर समजा मला 8वी संख्या काढायचं असेल, 8वी संख्या, तर मला 8 संख्याच्या मध्यावरनं 8 संख्याचा मध्य 9 दिला होता त्याच्यावरनं यांची बेरीज काढावी लागेल. आणि या बेरीजेमधून ह्या 7 संख्याचा जी काही बेरीज असेल, म्हणजे आता 7 संख्याचा मध्य किती दिलाय रे, 8, ह्याच्यावरनं मला याची बेरीज काढावी लागेल. मग बघा रे, ह्याचे 8 न 72 बेरीज झाली. ही 8 संख्यांच्या सरासरीवरनं बेरीज काढली 72. मग त्याच्यामधल्या 7 संख्या जर मायनस केल्या, मी जर 7 संख्यांची बेरीज जर मायनस केली तर मला 8वी संख्या मिळेल मित्रांनो. ओके, लक्षात घ्या. बघा रे, 8वी संख्या काढायचं आहे मला 8 संख्यांचा सरासरी दिलाय. 8 संख्यांच्या सरासरीवरनं 8 संख्यांची बेरीज काढली 72. आता ह्याच्यामध्ये मायनस करा, किती मायनस करा, 7 संख्यांची सरासरी बेरीज मायनस करा, 7 संख्यांची बेरीज मायनस करा. बेरीज किती येते, 7 8 56. मग आता बघा, एकूण 8 संख्यांची बेरीज 72 आहे, त्याच्यापैकी 7 संख्यांची बेरीज 56 आहे. तर 8वी संख्या जर काढायचं असेल तर 72 मधून 56 गेले म्हणजे किती राहतात रे, 2 मधून 6 जात नाहीत, 12 मधून 6 गेले, 6 राहिले, आणि 6 मधून 5 गेले, 1 राहिले. याचा अर्थ दिलेल्या प्रश्नाचं उत्तर किती येते रे, तर किती येईल सांगा, लक्षात घ्या. तर त्याचं उत्तर येतं बघा 16. त्याचं उत्तर किती येतं, 16. अशा पद्धतीनं मला जर 8वी संख्या सांगायला सांगितली तर 8वी संख्या असेल दादा 16. कळालं. 8 संख्याच्या सरासरीवरनं 8 संख्याची बेरीज काढली आणि त्याच्यामधल्या 7 संख्याची बेरीज काढली, त्याच्या सरासरीवरनं 56 मिळाली. आणि 8 संख्याच्या बेरजेतून 7 संख्याची बेरीज काढलं तर मला 8वी संख्या भेटली, ती आहे 16. ओके, अशा पद्धतीनं हा एक बेसिक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, चला आपण आता पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. खऱ्या अर्थानं आपल्याला जे वेगळेपण आहे, आताच्या ज्या DMER मध्ये परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते पुढे येणार आहेत मित्रांनो. चला आपण प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 4 बघा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे मित्रांनो, आणि हा आहे स्टॅटिस्टिक्स वर्धा. बघा, आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं बघा, काय म्हटलंय बघा, जर खालील संख्यात्मक माहितीचा मध्यमान म्हणजे काय रे दादा, सरासरी 6 असेल तर खालील माहितीवरनं पी ची किंमत किती असेल हे काढायचं आपल्याला. आता इथं पी ची किंमत काढायचं. पी कुठे आहे रे, दिसतो का बघा, ए दादा बघ, हो इथं आहे, तो इथं पी आहे. तर ह्या पी ची किंमत तुला काढायची आहे राजा. ओके, लक्षात घ्या. आता जर समजा आपण पी ची किंमत काढायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे. काय माहीत आहे रे, आधी आपल्याला इथं आपण आता सध्या आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा, मध्यमान दिला, मध्यमान दिलेला आहे. पण आता एक प्रश्न पडू शकतो, सर आतापर्यंत फक्त एकच संख्येच्या लाईन होता, पण आता इथं 2-2 संख्या आलेल्या आहेत रे बघा, 2-2 लाईनी आलेल्या आहेत. एक एक्स वाली आहे आणि दुसरी एफ वाली आहे. हे दादा नीट लक्षात घ्या रे. आता बघा, एक्स वाले आणि एफ हे काय आहे, तर दादा हे एफ ही वारंवारता आहे. ह्याला इंग्रजीमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतात. ह्याला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी म्हणतात, वारंवारता आहे.
म्हणजे आपल्याला जो काही खालील डाटा दिलेला आहे त्या डाट्यावरनं आपल्याला पीची किंमत काढायचं आहे. पण हे एफ काय आहे तर ही फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात ठेवा. वारंवारता. वारंवारता म्हणजे काय रे, जर समजा काही गुण घेणारे किती लोक आहे, म्हणजे आता 3 बघा 3 घेणारे 3, बरोबर का. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे पुन्हा पुन्हा येणं, वारंवारता म्हणजे पुन्हा पुन्हा येणं. ओके बघा आता इथं वारंवारता किती आहे, 3 आहे, इथं 2 आहे. आता काय करायचं असतं रे दादा, बघ तुला इथं एक्सची किंमत दिली गेली आहे आणि तुला इथं एफची किंमत दिली गेली आहे. तर ह्याच्यावरनं जो तिसरा टेबल आहे तो तिसरा टेबल तयार करायचा असतो. चला रे इथं तिसरा टेबल तयार करतोय बघा मी, हो का. आणि तो तिसराच वाला जो टेबल असतो ना दादा, तो असतो एफ आणि एक्स यांचा गुणाकार करायचा असतो दादा. ओके बघा आता अशा टेबलमध्ये जर मला मध्य काढायचं असेल तर दादा मध्य बरोबर सूत्र माहीत आहे तुला, किंवा मध्य बरोबर जसं आपण घटकांची बेरीज म्हणालो तसं आता ह्याच्यामध्ये इथं जी घटकांची बेरीज येणार आहे ते समेशन वापरतो आपण. चिन्ह समेशन ऑफ एफ आणि एक्स, समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे जी तर गुणाकार करून येणार आहे ती इथली एफ एक्सची किंमत असेल, इथली एफ एक्सची किंमत असेल आणि ह्या सगळ्यांची बेरीज करायचं आहे म्हणजे समेशन ऑफ एफ एक्स आहे. आणि भागिले बघा रे, इथं जर भागिले करायचं असेल तर समेशन ऑफ एफ करायचं आहे. ओके म्हणजे ह्याची सगळ्यांची बेरीज करायचं आहे. आता बघा रे, आपण नीट ऐका, ह्या सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला मध्य काढता येतो. मग आता बघा कसं काढता येईल, हो का. लक्षात घ्या, आपण तिसरा टेबल तयार करतोय दादा. 2 टेबलची माहिती तुझ्या समोर आहे. हो बघ, हे नवीन आहे बघ, हे आयोगाने विचारलंय. आता इथून पुढलं सगळं नवीन आहे, काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ओके आता बघा इथं एक्सची किंमत दिली होती मला, इथं मला एफची किंमत दिली आहे. तर आता मी एफ एक्सची किंमत काढतोय म्हणजे एफ आणि एक्स यांचा गुणाकार करतोय. चला गुणाकार करा रे. हे 2 गुणिले 3 बेत्रिक 6, हो का इथं 6 रे. हे 4 गुणिले 2 4 2 8, हे 6 गुणिले 3 6 त्रिक 18, हे 10 गुणिले 1 10 1 10. आणि दादा इथं बघ रे, ह्या पी अधिक 5ला कितीने गुणायचं माहित आहे का, 2ने गुणायचं आहे. म्हणून 2 कंसाच्या बाहेर ठेव, 2 गुणायचं आहे. हा 2 गुणिले पी 2p अधिक 2 गुणिले 5 बे 5 10 म्हणून 2 गुणलं रे. नीट लक्षात घ्या रे, इथं 2 गुणायचं आहे बघा म्हणून 2 वरी ठेवला. 2 गुणिले पी, आता कंसाला दोन्ही पदाला गुणायचं आहे. नुसतं पीला गुणून पळायचं नाही राजा, नीट लक्षात घ्या. 2 गुणिले पी 2p आणि 2 गुणिले 5 बे 5 10 आलं. ओके आता काय करायचं आहे आपल्याला, नियमामध्ये काय म्हणतंय, मध्य काढायचं आहे ना, तर समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे हे जे काही एफ एक्सच्या किमती आहेत याची बेरीज काढायचं आहे. आणि इथं समेशन ऑफ एफ आहे म्हणजे ज्या एफ आहे याची बेरीज काढायचं आहे. चला आता हो का बघा, समेशन ऑफ एफ काढत असताना दादा समेशन ऑफ एफ बरोबर, हा चला बेरीज करा रे. हे 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11 म्हणजे समेशन ऑफ एफ 11 आलं दादा, 11. ओके लक्षात ठेवा. आणि आता बघा दुसऱ्या टेबलमध्ये समेशन ऑफ एफ एक्स, आता एफ एक्सची इथं मी लिहितो बघा, समेशन ऑफ एफ एक्स, एफ आणि एक्सचा जो काही आलेला गुणाकार आहे म्हणजे एफ आणि एक्सचा जो गुणाकार आहे त्याची बेरीज करून आपल्याला तिथं लिहायचं आहे. बघा रे बेरीज किती येते बघा, हे 6 आणि हे 8 14, हे 14 आणि 18 रे, 14 आणि 18 32 होतं बघा. ओके 32 आणि 10 42 होतं. आता बघा रे 42 आणि इथले 10 पकडायचे, 10 42 आणि 10 52 होतात. आणि इथं 2p ला 2p राहतं, हे 2p अधिक 52 आलं रे राजा. ऐका, हे 2p आणि 52 याची बेरीज होते का रे, होत नाही. का होत नाही, इथं चल आहे, हे इंग्रजी अक्षर आहे चलाची आणि ह्या स्थिर संख्येची कदापि बेरीज होऊ शकत नाही, कधीच बेरीज होऊ शकत नाही. म्हणून मी तसंच ठेवलो आणि शेवटी आपल्याला पीची किंमत काढायचं आहे. आता नीट लक्षात घ्या, आता आपला नियम आहे, नियमामध्ये किमती ठेवूया रे. समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ एक्स किती आलं आपल्याकडे, 2p अधिक 52, 2p अधिक 52 बरोबर का. समेशन ऑफ एफ एक्स 2p अधिक 52 डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ, हो का समेशन ऑफ एफ 11. आणि ही कुणाची किंमत आहे, मध्यची. म्हणजे इथं मध्य किती दिलाय सांगा, हो का इथं 6 दिलाय रे, हो का इथं 6 ठेवा. ओके मग चला आता हो का मध्यच्या ठिकाणी 6 ठेवलं कारण दादा इथं 6 किंमत दिलेली आहे म्हणून इथं 6 ठेवलं. मग आता 6 बरोबर हे समेशन ऑफ एफ एक्स, इथं समेशन ऑफ एफ एक्स ठेवलं 2p अधिक 52 आणि छेदामध्ये समेशन ऑफ एफ म्हणजे 11 आहे. चला आता हे सोडवूया. आता ह्या तिरपा गुणाकार करावा लागेल मला ह्या दोघांचा. चला 11ला इकडे घेऊन या म्हणजे काय होईल रे बघा, हो का 11 गुणिले 6 66 होईल बरोबर.
2p अधिक 52 होईल. बघा 66 बरोबर 2p अधिक 52. चला मी त्याला इकडे घेऊन येतो. इकडे जागा आहे बघा. हो का, इकडे बघा रे, 66 बरोबर 2p अधिक 52 इथपर्यंत आलो. चला 52ला इकडे घेऊन या. हे 66 हे इकडला अधिक इकडे आलं तर इकडे मायनस झालं. इथं 2p. बघा आता हो का, हे 52 मायनस आहे. 66 मधून 52 गेले किती रे, 14. 14 बरोबर 2p. 14 बरोबर 2p आलं. आणि शेवटी आता p ची किंमत काढायचं आहे. बघा हो का, p इथंच ठेवला रे, p इथंच ठेवला. आणि हा गुणाकारात 2 आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात गेला. आणि हे काय झालं सांगा, 14/2 झालं. म्हणजे बेस 14. म्हणून p ची किंमत किती आली रे, 7. p ची किंमत 7 आलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हो का, इथं पर्याय होते, थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा 7 पर्याय आहे, बरोबर. म्हणून आपलं उत्तर आहे p ची किंमत 7. अशा पद्धतीनं मला वारंवारता आणि इथं वर्ग दिलेले होते, ह्याला वर्ग म्हणायचं, एक्सला हे वर्ग दिलेले आहेत. इथं वारंवारता दिलेली आहे आणि त्याच्यावरनं आपण आता ह्या किमती काढलेल्या आहेत. ओके, शेवटी मला कोणाची किंमत भेटली, p ची किंमत भेटली आणि उत्तर भेटलेलं आहे 7. ओके, चला अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं होतं आपल्याला, लक्षात ठेवा. हे उदाहरण आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे. आता बघा, खऱ्या अर्थानं आपण ज्याचा विचार करत होतो किंवा ज्या 3 मेथड आपण म्हणत होतो मध्य काढण्याच्या, आता त्याच्याकडे जाऊया आपण. आता बघा, आपण हे उदाहरण क्रमांक 4 बघितलं दादा. आपण 5व्या उदाहरणाकडे जाऊया रे. बघा 5वं उदाहरण, 5व्या उदाहरणाकडे जाऊ. चला 5व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. ठीक आहे, बघा आता 5वं उदाहरण. आता बघा रे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं. हो का, खालील सारणीत 50 विद्यार्थ्याची चाचणी परीक्षेच्या गुणांची टक्केवारी दिली आहे, तर त्यावरून गुणाच्या टक्केवारीचा मध्य काढा. ए दादा, आणखी वेगळा प्रश्न आहे. हो बघ, तुला इथं गुणांची टक्केवारी दिली आहे आणि 0 to 20 गुण घेणारे किती आहेत, ते विद्यार्थ्यांची संख्या पण दिली आहे. बघा आता नीट ऐका, जी विद्यार्थ्याची संख्या ती किती आहे, ह्याला आपण एफ म्हणतो. हे एफ आहे, हे फ्रिक्वेन्सी आहे. आणि जे हे गट दिलेत ना, हे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, ह्याला वर्ग म्हणायचं रे, ह्याला वर्ग म्हणायचं. बघा हे मी काय करतोय माहिती आहे का, वर्ग एक्सनी दाखवतोय आणि ही जी फ्रिक्वेन्सी असते वारंवारता ती एफनी दाखवतो, एफनी, लक्षात ठेवा. ओके, आता नीट ऐका रे, आपल्याला काय दिले माहिती आहे का, असे 2 टेबल दिलेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मध्य काढायचं आहे. काय काढायचं रे, मध्य काढायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आता अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत. ओके, मग जर समजा 3 पद्धती बघितल्या सर, त्या कोणकोणत्या आहेत, तर सरळ मध्य पद्धत आहे, डायरेक्ट मेथड म्हणतात याला. दुसरी आहे ग्रहित मध्य पद्धत आहे, ग्रहित मध्य पद्धत, अझम्पशन मेथड म्हणतात त्याला. आणि तिसरी आहे दादा स्टेप डेव्हिएशन मेथड, त्याला मराठीमध्ये मध्य प्रमाणचल पद्धत म्हणतात, मध्य प्रमाणचल पद्धत. ओके, अशा 3 मेथड आहेत. मला 10वीच्या पुस्तकात सांगितलं जातं वर्गामध्ये किंवा 10वीच्या वर्गामध्ये परीक्षेत विचारलं जातं, ह्या खालील संख्येचा मध्य प्रमाणचल पद्धतीनुसार काढा. पण दादा तुला कोणत्याही मेथडनं काढायचं आहे, कारण तू आयोगाची किंवा तू TCS IBPSची MPSCची स्पर्धा परीक्षेची तयारी करतोस. मग हे सगळी तयारी करत असताना तुला कोणत्या मेथडनं काढण्यास हे महत्त्वाचं नाही, तर तुला लवकरात लवकर उत्तर कसं काढता येतं हे महत्त्वाचं आहे. म्हणून दादा आपण ह्या 3 मेथडमधली सगळ्यात सोपी आणि सरळ आणि साधी मेथड बघणार आहोत, ती आहे सरळ मेथड. आणि त्या सरळ मेथडच्याच माध्यमातून ह्याचं उत्तर काढण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, चला आता बघा कसं काढलं जातं. बघा रे उत्तर, बघा सरळ मेथडने. चला आपण सरळ मेथडने उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. बघा हो का, या ठिकाणी काय बघा, हा काय दिले बघा रे, वर्ग दिलेत एक्स आणि एफ फ्रिक्वेन्सी दिले, म्हणजे विद्यार्थ्याच्या संख्येला वारंवारता म्हणतो मी. आता बघा ह्याच्यामध्ये तिसरा एक टेबल तयार करायचा असतो दादा. काय करायचा असतो माहित आहे का, आता ह्याच्या अगोदरच्या गणितामध्ये काय केलं रे, आपण डायरेक्ट मेथडचाच वापर केला. पण त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण कुणाचा गुणाकार केला होता, एफचा आणि एक्सचा गुणाकार केला होता. पण दादा इथं एक्सचा गुणाकार करत असताना एक्स एकटा नाही आहे, बघ इथं ग्रुपने आलाय, 0 to 20 म्हटलंय. मग आता गुणाकार कुणाशी करायचा, 0शी का 20शी करायचा, हे अवघड आहे माझ्यासाठी. म्हणून ह्या दोघांचं प्रतिनिधित्व करणारं, म्हणजे ह्या दोघांमधली संख्या जर घेतलो तर 0 आणि 20 या दोघांचंही गुणधर्म त्या संख्येत असतील. अशी संख्या जर मला विचारात घ्यायची असेल तर काय करावं लागेल रे मित्रांनो, तर ह्या 2 संख्येच्या मधातली संख्या घ्यावी लागेल. आणि त्याला मी तिसऱ्या टेबलमध्ये टाकतोय, त्याला म्हणतात वर्गमध्य. हे जे वर्ग आहेत ना त्याचा मध्य काढायचा आहे, म्हणजे त्याचा सरासरी घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या मधातली संख्या घ्यायचं रे मित्रांनो, लक्षात ठेवा.
मग आता बघा असा एक तिसरा टेबल तयार होणार आहे वर्ग मध्यचा, लक्षात ठेवा. आणि आपल्याला चौथा एक टेबल करायचं रे राजा, चौथा एक टेबल तयार करायचं आहे. आता आपण वर्गमध्य काढूया. आधी पहिल्यांदा वर्गमध्य काढूया. वर्गमध्य म्हणजे 20, 0 आणि 20च्या मधातली संख्या कोण आहे रे? मधातली 10 आहे रे, हो का 10. 20 आणि 40च्या मधातली संख्या कोण आहे रे? याच्या मधातली 30 आहे, म्हणून इथं 30 लिहा. बघा वर्गमध्य काढतोय, वर्गमध्य काढतोय आणि ह्याला x1 म्हणणार आहोत दादा. वर्गमध्य काढतोय, हो का. 40 आणि 60च्या मधातली संख्या किती आहे रे? 50. 60 आणि 80च्या मधातली संख्या किती आहे? 70. 80 आणि 100च्या मधातली संख्या किती आहे रे? 90. ए दादा, आत्ताच्या जी काही आत्ताची DMARची एक्झाम झाली ना, त्याच्यामध्ये हा सेम प्रश्न पडला होता. आणि उद्याच्या सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं, सांख्यिकीच्या दृष्टिकोनातनं, मध्यचा अभ्यास करत असताना तुझ्या परीक्षेमध्ये येणाऱ्या हा प्रश्न पडू शकतो, म्हणून हे शिकणं महत्त्वाचं आहे. ओके, मग काय केलं मी? वर्गमध्य काढला, x1 काढला. त्याच्यासाठी याच्यातली मधातली संख्या घेतली, याच्या मधातली घेतली, याच्या मधातली घेतली, याच्या मधातली आणि याच्या मधातली घेतली. हा झाला माझा वर्गमध्य, हा झाला माझा x1. आता मी गुणाकार करू शकतो रे. आता गेल्या उदाहरणामध्ये जसा गुणाकार केला तसं मी आता f चा आणि x1चा ह्या दोघांचा गुणाकार करू शकतो. म्हणून मी आता याच्यासाठी नवीन आणखी एक टेबल तयार करणार आहे आणि त्या टेबलला नाव देणार आहे, मित्रांनो लक्षात घ्या, काय देणार आहे? f आणि हे x1. ह्या f आणि x1चा काय करणार आहे? गुणाकार करायचा आहे. आता नीट बघा, हो का, ह्याचा गुणाकार करूया आपण. हो का, बघा इथं 10 आहे, इथं 3 आहे. हे 10 त्रिक किती होतं रे? 30. 10 त्रिक 30 होतं. आता बघा इथं 7 आहे, इथं 30 आहे. मग आता बघा 7 गुणिले 30, 7 त्रिक किती रे? 21 आणि शून्याला 0. हो का, इथं बघा रे 15, इथं 5 आहे, 15 5 75 आणि इथं शून्याला 0. हो का, इथं बघा रे 7 दुणे 14. हो का, इथं एक 0, इथं एक 0, गुणाकार केला तर 2 0 येतील, बरोबर का? हो का, ह्यांचा गुणाकार करत असताना 1 0 आणि 5 नम किती आहे सांगा? 45, 450. ओके दादा, मी काहीच केलं नाही बघ. हो, आधीचं ठरलंय आपलं. हो, f1 आणि x1 या दोघांचा गुणाकार करतोय, नीट लक्षात घे. हा झाला गुणाकार. आणि मला मास्तरनी सांगितलेला नियम माहीत आहे. काय सांगितला होता तुला आत्ता नियम? हो, मध्य बरोबर समेशन ऑफ f1 x1, समेशन ऑफ f1 x1 भागिले समेशन ऑफ f, बरोबर का? मग चला आता बघूया आपण. हो का, इथं बघा रे समेशन f, हो का इथं आहे. मग समेशन f म्हणजे ह्या सगळ्या fची बेरीज करायचं आहे, सगळ्या fची बेरीज करायचं आहे. चला बेरीज करा बघा. हो का, किती आहे बघा? 3 आणि 7 10. हे 10 आणि 15 रे 25. हे 25 आणि 20 रे 45 आणि 5 किती रे? 50. हे झालं समेशन ऑफ f. हे समेशन ऑफ f 50 आलं रे, 50. ओके, कारण सगळ्याची बेरीज, समेशन म्हणजे बेरीज असते. कुणाची समेशन? हो, सगळ्या यपची बेरीज करायचं आपल्याला, म्हणून तिथं 50 आली. मग आणून की दादा काय करायचं आहे? हे सूत्रामध्ये काय? f1 x1 त्याची पण किंमत माहीत पाहिजे, म्हणून आता मला f1 x1 म्हणजे याची बेरीज करावी लागेल. हा चला आता ह्याची सगळ्यांची बेरीज करायचं आहे. त्याच्यासाठी एकक स्थानचे अंक बघा रे. हो का, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0, इथं 0, इथं 0 आहे. सगळीकडे एकक स्थानी 0 आहे, म्हणून उत्तरात सुद्धा 0 येईल, 0 येणार आहे. चला दशक स्थानचे अंक बघा. हो का, इथं 5 आहे रे, इथं 0 आहे आणि हो का इथं 5 आहे, इथं 1 आहे. चला दशक स्थानच्या अंकाची बेरीज करूया. हो का, 5 आणि हे 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 3 14, 14ला किती रे? 4 आणि हातच्याला 1, 1 हातच्या इथं ठेवला. बघा आता 4 आणि 1 5, हे 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 किती रे? 18, 18ला 8 हातच्याला 1 आणि हो इथला 1 दादा 1, 1 आणि किती झाला? 2, म्हणून बेरीज किती आली रे? 2840 आले. लक्षात घ्या, तुम्हाला बेरीज करायचं बघा, अशा पद्धतीनं तुम्ही बेरीज करायचं आहे. बघा आधी संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मी काय केलं? समेशन ऑफ f1 x1. बघा हो का, हे सगळा टेबल कुणाच्यासाठी आहे रे? f आणि x1चा आहे, f1 x1 किंवा f x1चा आहे. मग तो काढला मी, इथं बेरीज काढली 2840, त्याची बेरीज 2840 आली. चला शेवटी आपल्या नियमात ठेवा, मध्य बरोबर f1 x1 भागिले समेशन ऑफ f. मग किती आले बघा, किती आले बेरीज? चला इथं करतो मी. हो का, मध्य बरोबर, हे मध्य बरोबर समेशन ऑफ f1 x1 किती आहे? 2840 आणि ह्याला कितना भागायचं रे? 50 भागायचं, कारण f 50 आहे. हे शेवटी बघा रे, भागाकार करा. हो का, 0 0 कॅन्सल झाला. चला 28 पर्यंत 5चा पाडा म्हणा, 5 5
25. हे दादा 3 उरलं, किती झाले रे? 34 झालं. 5चा पाडा 34 पर्यंत मान. 5 सख्ख 30, 30 34 मधून 30 गेले, 4 राहिले. जर 4 राहिले आणि दशांश दिला तर त्याचे 40 होतात. आणि 40 म्हणजे 5च्या पाड्यामध्ये 8वं घर आहे. 85 40 म्हणून उत्तर येतं 56.8. ओके, अशा पद्धतीनं हे उदाहरण करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे उदाहरण सगळ्यासाठी नवीन आहे. महाराष्ट्रातल्या तमाम गेली 5-7 वर्ष झालं जरी MPSCचा किंवा सळसेवेचा अभ्यास करत असेल तर दादा त्याला हे माहीत नाही. हे तुला माहीत करून देतोय. हे 10वीच्या पुस्तकात आहे आणि आपण बघतोय मध्य काढणं आणि मध्य काढतोय डायरेक्ट पद्धतीनं. लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीचा हा 5वा प्रश्न होता. राजा, अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण शेवटचं आपण पाहतोय. बघा आता ते कसं सोडवायचं आहे, सेम पद्धतीनं सोडवायचं आहे. आता नीट सराव करून घ्यायचा आहे. बघा रे, ह्याच्यामध्ये काय काय दिलं होतं आपण, सगळी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं वर्ग दिला होता, त्याच्यावरनं हे काही वारंवारता दिलेली होते, त्याच्यावरनं आपण एक टेबल केला वर्ग मध्य x1 म्हणालो त्याला, कारण हे ह्याच्यातला मध्य काढला. ह्याच्यातली मधली संख्या घेतली 10, ह्याच्यातली मधली 30, ह्याच्यातली मधली 50, ह्याच्यातली 70 आणि ह्याच्यातली 90, असं मधातली संख्या घेतली. आणि शेवटी दादा F1 x1 काढायचं ना मला, म्हणून F1 x1 काढत असताना Fचा आणि ह्या एक्सचा गुणाकार केला आणि गुणाकार करून ह्या सगळ्यांची बेरीज केलो. ह्याला समेशन ऑफ F1 x1 म्हणतात. आणि समेशन ऑफ F 50 आहे म्हणून समेशन ऑफ F1 x1ला म्हणजे 2840ला 50 भागलं तर उत्तर दादा 56.8 येतं. आणि तुला अशा पद्धतीनं हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा जो प्रश्न आहे सोडवावा लागेल. ओके, चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा नेक्स्ट प्रश्न, बघा प्रश्न क्रमांक 6 कडे जातोय. हे दादा शेवटचे जे 3 प्रश्न बघतोय ना आपण, ते महत्त्वाचे आहेत. आता बघा प्रश्न क्रमांक 6 हा वाला प्रश्न बघूया आपण. आता नीट ऐका रे. चला आता हो का, चला सगळे तयार आहेत. बघा आता हा प्रश्न आपण सोडवणार आहोत, कारण आत्ताचा प्रश्न जो सोडवला ना त्याच्यासारखाच हा प्रश्न आहे. चला, हा टेबलला काय म्हणायचं आपल्याला, एक्स म्हणायचं आहे. ओके, आपण ह्याला वर्ग पण म्हणणार आहोत. ओके, चला ह्या शेरांची संख्या दिली ना, ह्याला काय म्हणायचं रे आपल्याला, F म्हणायचं. F बरोबर का, आपलं ठरलंय, कारण ही वारंवारता आहे आणि हा वर्ग आहे. ओके, चला ह्याच्यावरनं मला तिसरा एक टेबल करायचं आहे दादा. हो, तिसरा एक टेबल करायचं. तिसरा टेबल तयार करून घेऊया. तिसरा टेबल तयार करून घेऊया. ह्या तिसऱ्या टेबलला नाव काय द्यायचं आहे, तिसऱ्या टेबलला वर्गमध्य द्यायचं. वर्गमध्य. कारण सांगतो मला, तर ह्या एक्सचा आणि एफचा गुणाकार करावा लागतो. पण हे एक्स कसं आहे, ग्रुपमध्ये आहे म्हणजे याचा वर्ग दिलाय, म्हणजे 2 संख्या दिलाय. मग कोणाशी गुणायचं, अरे 24शी गुणायचं का 28शी गुणायचं. मग 24ला जर 24शी गुणावं ह्या 4नं तर 28ला रागील, आणि 28ला गुणावं तर 24ला रागील. म्हणून आपण ह्या दोघांच्या मधल्या संख्येनं गुणणार आहोत. मग 24 आणि 28च्या मध्ये किती आहे रे, 26 आहे. 26 हे 28 आणि 32च्या मध्ये किती आहे रे, 30 आहे. बघा 30. ह्या 32 आणि 36च्या मध्ये किती आहे रे, 34 आहे. हे 36 आणि 40च्या मध्ये किती आहे दादा, 38 आहे. आणि 40 आणि 44च्या मध्ये किती आहे दादा, 42 आहे. लक्षात ठेव. म्हणून मी मधातली संख्या घेतली. म्हणजे ह्या दोघाला पण राग येणार नाही, ह्याच्यासाठी दोघाच्या मधली संख्या घेतोय. लक्षात घ्या. ओके, मग आता आपला टेबल झाला वर्गमध्य. ह्या वर्गमध्यला आपण x1 म्हणणार आहोत. मग आता शेवटी कुणाचा गुणाकार करायचा आहे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे मला चौथ्या टेबलमध्ये. म्हणून चौथा टेबल करा दादा. हे तुला लवकर करता येणं गरजेचं आहे. आत्ताच्या DMER परीक्षेमध्ये विचारलं होतं आणि हे नवीन आहे, पण तुझ्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवतोय. हे F1 x1. आता बघा हे F आणि हे x1 ह्या दोघांचा गुणाकार करतोय. लक्षात घ्या रे, हा टॉपिक अज्ञानी आहे. त्याच्यामध्ये लोक आता हा येणाऱ्या परीक्षेला असू शकतो, कारण हा प्रश्न DMER मध्ये आलेला आहे. चला गुणाकार करूया. हो का रे, 4नं गुणायचं 26ला. चला 4चा पाडा 26 पर्यंत येतो का 26चा पाडा येतो. 26 गुणिले 4 करा, 26 चोक 4 दर्शय 104 येतं. जर तुला 26चा पाडा येत नसेल दादा तर 4ने गुणाकार कर आणि शेवटी गुणाकार करणं गरजेचं आहे, आला पाहिजे. मग आता बघ इथं 5नं गुणायचं 30ला, 5 त्रिक 15 आणि हो 0ला 0. सोपं आहे. आता बघ रे, इथं 7नं 34ला गुणायचं आहे. मग आता 7नं 34ला गुणत असताना 7 चोक 28, 28ला 8, 8 2, 7 त्रिक 21 आणि 2, 21 आणि 2 23. म्हणून इथे आता 238. ओके, बघा आता त्याच्यानंतर बघा रे, हो का इथं बघा 8नं गुणायचं, 8 8 64ला 4, 8 किती रे 6, 8 त्रिक 24 आणि 6 किती रे 30, 304 येतं. बरोबर का. बघा आता या ठिकाणी जर बघितलं तर 6ने गुणायचं आहे. 6 2 12ला 2, 8ला 1,
साईन चौक 24 आणि हातच्या 1 25 252 येतं. अशा पद्धतीनं दादा F1 याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार, बरोबर का, नंतर ह्याचा गुणाकार आणि याचा गुणाकार केलो. शेवटी आपलं सूत्र काय रे ठरलंय सांगा आत्तापर्यंत? हे दादा 6वं उदाहरण आहे. मध्य बरोबर समेशन ऑफ F1 X1, हे ह्याचं समेशन पाहिजे, म्हणजे ह्याची मला बेरीज पाहिजे, बेरीज. चला बेरीज करूया. त्याच्यासाठी एकक स्थानच्या अंकाला अंडरलाईन करून ठेवा. चला बेरीज करा रे. हे 2 आणि 4 6, 6 आणि 8 14, 14 आणि 4 18, 18ला 8, हातच्याला 1. बघा हो का, हे 5 आणि हातच्या 1 6, 6 इथं कोणीच नाही आहे. 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, इथं बघा 14ला 4, हातच्याला 1. हो का, 2 आणि 1 हातच्या किती रे 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, मग इथं आला 10. ओके, हे आलं 1048 दादा. बेरीज केली, बेरीज, बरोबर का. हे बेरीज एकदा करत असताना एकक स्थानच्या अंकाची बेरीज करायचं, म्हणजे इथं 2 आणि 4 6, 6 आणि 8 14, 14 आणि 4 18, 18ला 8 हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14ला 4 हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 3 6, 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 1 10. बेरीज केली रे 1048 आले. आता 1048ला जी फ्रिक्वेन्सी आहे समेशन ऑफ एफ आहे त्यानं तुम्हाला भागायचं आहे, म्हणून समेशन ऑफ एफ काढून घ्या रे. सगळ्यांची बेरीज काढून घ्या. इथं समेशन एफची बेरीज असेल हो का. 4 आणि 5 किती 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24 आणि 7 30, किती आहे तिथं 30. बघा इथं 30 होतं ना, इथं डायरेक्ट दिलेलं असतं, बरोबर का. समेशन ऑफ एफ इथं दिलेलं असतं बघा 30 आहे. पण चला आता 1048ला मला 30नी भागावं लागेल. ओके, चला आता 30चा पाडा म्हणा, बरं 30चा पाडा म्हणा, 30चा पाडा हो का. 30 ना 104ला भागा रे, 104ला 30च्या पाड्यामध्ये 104, 30 त्रिक 90, 30 त्रिक 90, 90 किती उरले रे पुढं, पुढं किती उरले 14, 14 उरले ना, मग हे 148 झाले. 30चा पाडा 148 पर्यंत म्हणा. 30 चौक 20चे, बरोबर का. 30 चौक 20चे, 20चे 120, मग ह्याच्यामध्ये 148 मधून 120 गेले, किती राहिले रे दादा, हे बघ 28 राहिले, 28. ओके, मग इथं दशांश दिला, मग इथं 280 होतात. मग 30च्या पाड्यामध्ये 280 आहे का बघ, नाही आहे. 3 9 27, 9चा भाग बसतो, म्हणून उत्तर येतं 34.9. पुढं करण्याची तेवढी गरज नाही, कारण 34 समथिंग उत्तर असणार आहे, ते माझ्या पर्यायामध्ये दिसणार आहे, म्हणून याचं उत्तर आहे 34.9. अशा पद्धतीनं हा आपल्याला भागाकार करता आला पाहिजे. मेन माझा उद्देश ह्या लेक्चरच्या माध्यमातून हा आहे मित्रा, की तुला हे जो अननोन टॉपिक आहे, ह्या सगळ्या महाराष्ट्राला हा टॉपिक माहीत नाही आणि ह्या परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाचा आहे, हा नवीन आहे आणि आत्ताच अलीकडल्या काळाच्या DMERमध्ये हा प्रश्न विचारलेले आहेत आणि हे महत्त्वाचं आहे. तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा या सबंध महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी तुमच्यापर्यंत हा टॉपिक पोहोचवतोय मित्रा. हा प्रश्न किंवा हा टॉपिक जो आहे ना, हा 10वीच्या पुस्तकात आहे, पण तो माझ्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे आणि आत्ता आयोगाने PSI, STI आणि ASO मुख्य परीक्षेसुद्धा टाकलेला आहे, म्हणून मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं सुद्धा ह्या टॉपिककडे पाहावं लागेल आणि ह्या टॉपिकचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागेल. मेथड कोणती पण वापरा, पण शेवटी मला मध्य काढता येणं गरजेचं आहे. मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहे, पण मी सगळी उदाहरणं आता शेवटची 2-3 उदाहरणं होती ना दादा, ती फार महत्त्वाची आहे आणि मी त्याच्यामध्ये सरळ पद्धतीचा वापर केलेला आहे. अशा असंख्य उदाहरणांचा वेध आपण अनेक लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. असंच आपण नवीन नवीन संकल्पनेसह आणखी पुन्हा अशी उदाहरणं घेऊन सांख्यिकीमधली आणखी दुसऱ्या सत्रामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हे जर आपलं लेक्चर आवडलं असेल तर हे लेक्चर तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया. थँक्यू.